विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडनं पनीरचा घोटाळा बाहेर काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता त्यांनी फुलांचा या ठिकाणी फुलांचा कलर जे प्लास्टिकचे फुलं आहेत त्यांचा कलर हा उडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो। या संदर्भात ते आज लक्षवेधी मांडणार आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, मागच्या वेळेस आपण पनीरचा घोटाळा बाहेर काढलेला होता आणि आता आपण या फुलांच्या कलरबाबत लक्षवेधी मांडणार, काय सांगा? माझ्या हातामध्ये हे 2 फुलं आहेत, म्हणजे 2 गुच्छ आहेत आणि ही दोन्ही एका लॉटमधली फुलं आहेत। ही कमी वापरली किंवा न वापरली गेलेली फुलं आहेत आणि ही त्याच लॉटमधली वापरली गेलेली फुलं। तुम्ही पहा, याचा रंग एकदम, एका फुलांचा रंग एकदम फ्रेश दिसतोय आणि दुसऱ्या फुलांचा रंग हा फेड झालेला दिसतोय, म्हणजे उडलेला दिसतोय। आपण हा कधी प्रश्न विचारतो का हो की आता लग्नकार्य असतील, समारंभ असतील, तिथे ही आर्टिफिशियल फुलं वापरली जातात, ह्यांचा रंग नेमकं जातो कुठे, उडलेला रंग नेमका जातो कुठे? तर हा उडलेला रंग जो आहे ना, हा खूप टॉक्सिक रंग आहे आणि टॉक्सिक रंग हे उडतात, नॅचरल रंग उडत नाहीत आणि हे टॉक्सिक कलर, हे उडालेले रंग हे हवेमध्ये मिसळले जातात आणि हवेमधनं श्वासाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या हे श्वासनलिकेतनं फुफ्फुसामध्ये जाऊ शकतात आणि याच्यामुळे अस्थमासारखे आजार आहेत किंवा लंग रिलेटेड डिझीजेस आहेत किंवा कॅन्सरसारखे आजार आहेत, हे झाल्याशिवाय राहत नाही। अनेकदा आम्ही पाहतो की आमचे असे काही मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना कसलंही व्यसन नसतं, म्हणजे साधी सुपारीचं खांडसुद्धा खात नाही, तंबाखू तर खूप लांबपर्यंत कधी वापर करत नाही, तरीसुद्धा त्यांना कॅन्सर होतो। का होतो? तर हे आर्टिफिशियल रंग जे आहेत याच्यामुळे होतो। आणि माझा प्रश्न आज सभागृहामध्ये आहे की ह्या आर्टिफिशियल फुलांमध्ये वापरला जाणारा कलर आहे, खेळण्यांमध्ये आर्टिफिशियल कलर जो वापरला जातो, आज स्वस्तातली खेळणी आहेत, तुम्ही बघा, एखादं खेळणं जर उन्हात ठेवलं स्वस्तातलं तर दिवसामध्ये कलर फेड होऊन जातो। जे लग्नामध्ये वापरले जाणारे फुलं असतात, वाढदिवस असतील, काय असतील, त्या फुलांबरोबर फुगे पण वापरले जातात, तर ह्या फुग्यांचा पण रंग फेड होतो। हा फेड होणारा रंग हा ज्यावेळेस हवेमध्ये जातो, हा तुमच्या आमच्या आरोग्याला अतिशय घातक आहे। याचं सोशल अवेअरनेस होणं गरजेचं आहे। दुर्दैवाने याच्यासाठी कायदे अनेक आहेत, पण ह्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे मी सरकारला विनंती करणार आहे, जर आपण कलरचं मॉनिटरिंग करू शकत नसेल तर ह्या सगळ्या फुलांवर बंदी आणली तर जास्त उत्तम होऊ शकेल। नॅचरल फुलांचा वापरसुद्धा होईल। आज चीनची इकॉनॉमी आपण वाढवतो आहे, आज रोजगार कोणाचाही कमी होणार नाही। आज जर आर्टिफिशियलच्या ऐवजी नॅचरल फुलं सुरू केली तर ह्या डेकोरेटर्सला सुद्धा पर्याय राहणार आहे। माझी तर आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे, काही गोष्टी या सरकारपेक्षा जनतेने सुद्धा करायच्या असतात। मागे ज्यावेळेस आपण पनीरचा मुद्दा मीडियाने, सोशल मीडियाने, इन्फ्लुएन्सर्सने उचलला, त्याच्यामुळे जनजागृती झाली होती। जर ही जनजागृती झाली, जर आपण ठरवलं की माझ्या समारंभामध्ये फक्त नॅचरल फुलं वापरली गेली पाहिजे, हा जर प्रत्येकाने पण करायला सुरू केला तर मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण उत्तम आरोग्य हे नवीन जनरेशनला देऊ शकतो। पण ह्या प्लॅस्टिकच्या फुलांमुळे आपण बघितलं तर जी नॅचरल फुलं आहेत त्यांची विक्री कुठेतरी कमी झाली आणि हे स्वस्त पण भेटतात ही प्लॅस्टिकची फुलं, त्याच्या आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिकच्या म्हणजे प्रत्येक समारंभामध्ये दिसतं। हे कसं होतं, तुम्ही पहा, पूर्वी फक्त हे लग्न समारंभात वापरले जातं, आता घरी गणपती असले 10 दिवसाचे तरी लोक आर्टिफिशियल फुलं वापरतात। तेव्हा माझीही जनतेला विनंती अशी असणार आहे की नॅचरल फुलं महत्त्वाची आहेत, कारण ही आर्टिफिशियल फुलं वाटतात स्वस्त, पण याचा भविष्यात होणारा खर्च आहे। आज पैसा म्हणजे स्वस्त घेणं महत्त्वाचं आहे का आरोग्य महत्त्वाचं आहे, हा प्रश्न जनतेने स्वतःला विचारणं गरजेचं आहे। आणि हे इकॉनॉमी याची इतकी स्ट्रॉंग होईल, म्हणजे जर आपण ह्या फुलांवरती बंदी आणली तर आज भारतातल्या शेतकऱ्यांनासुद्धा रोजगार मिळेल, नुसत्या डेकोरेटर्सला नाही तर आमच्या शेतकऱ्यांनासुद्धा रोजगार मिळेल, फुल उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा मोठी संधी याच्या माध्यमातून मिळू शकते। या फुलांच्या उडणाऱ्या कलरमुळे काय काय रोग होतात त्याची तुम्ही स्टडी केलेली आहे का? याच्यावर अनेक रिसर्च पेपर्स आपल्याला उपलब्ध आहेत, तुम्हाला मी ते देऊ शकतो। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराशी इचिंग, म्हणजे तुमच्या काय म्हणणार स्किन जे इरिटेशन्स आहेत ते या कलर्समुळे होतात। या कलर्समुळे अस्थमा होऊ शकतो, या आर्टिफिशियल कलरमुळे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो आणि जर लहान मुलांचं खेळण्यांच्या माध्यमातून फुगे तोंडात घालतात त्याच्यामुळे जो पोटात गेले तर आतड्यांचा कॅन्सरसुद्धा याच्यामुळे झाल्याचे रिसर्च पेपर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। आजच्या लक्षवेधी म्हणून आपण काय मागणी करणार, याची बॅन करण्याची तुम्ही मागणी करणार? माझी आजची लक्षवेधी हीच आहे की ही आर्टिफिशियल फुलं आहेत, फुगे आहेत, याच्यावरती बंदी आणणं गरजेचं आहे। कारण काय होतं, याच्या कलर वापरावरती सरकारकडनं कायदा आहे, पण दुर्दैवाने कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची एजन्सी तेवढी आपल्याकडे स्ट्रॉंग नाही आहे, एन्फोर्समेंट त्याची तेवढी स्ट्रॉंग होत नाही। त्यामुळे ज्या ठिकाणी आपण अंमलबजावणी करू शकत नसेल तर तिथे आपण हे जर बंदी केली तर जनजागृती होईल आणि जनता याच्यावरती वापर याचा 100% टाळल्याशिवाय राहणार नाही। थँक्यू। तर आपण या ठिकाणी बघितलं, विक्रम पाचपुते यांनी आजच्या लक्षवेधीमध्ये हीच बंदी घालण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत बळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।